हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धावी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत। आरोग्य विभागामध्ये जिल्हा परिषदेची अंतिम हरकत यादी आलेली आहे, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसेच आपण या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की कसं भारतातील जे तरुण आहेत ते लाचार झालेले आहेत। कशामुळे? तर या बेरोजगारीमुळे आणि ही जी शासन पद्धती आहे, नोकऱ्याबाबत शासनाची जी भूमिका आहे त्यामुळे त्याची सुद्धा आपण थोडीफार चर्चा करणार आहोत। ही पहा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जी BAMS जे वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची जाहिरात निघालेली होती, त्याची अंतिम हरकत यादी आलेली आहे। इथं माहिती दिलेली आहे बघा। आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी BAMS यांच्या 25 रिक्त जागा भरण्यासाठी 5 जून 2025 ला स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जांची चौकशी समितीकडून छाननी करण्यात आलेली असून यादी तयार करण्यात येऊन आता हे जे संकेतस्थळ आहे यावर यादी पाठवण्यात आलेली आहे। यावर यादी ही अपलोड करण्यात आलेली आहे। जर कोणाला काही हरकती असतील तर 30 जुलै 2025 या तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या टपाल शाखेत पुराव्यासहित कागदपत्रे व अर्ज सादर करावेत। 30 जुलै 2025 ही एकच तारीख दिलेली आहे। तुमच्या ज्या हरकती आहेत तुम्हाला जिथं आपण आता पाहिलेले आहे, आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या टपाल शाखेत तुम्हाला पुराव्यासहित कागदपत्रे सादर करायचे आहेत। आता आपण बघूया, मी म्हणत होतो ना, आता आपल्या जे भारतातली जे तरुण आहेत त्यांच्यावर लाचारीची का आळी आलेली आहे ते बघूया आपण। तर ही जी जाहिरात आहे ती आहे अधिकारी पदांची। अधिकारी पदांची आहे, म्हणजे डॉक्टर BAMS तुम्ही केलं तर तुम्ही डॉक्टर होता, बरोबर। जागा आहेत 25, ही जागा आहे 25 जागा आहेत कंत्राटी। आणि फॉर्म बघा, याला फॉर्म बघा। तर बघा ही यादी आहे। या यादीमध्ये आता बघा 556 कॅन्डिडेट्स आहेत। 556 कॅन्डिडेट्सची नावं या यादीमध्ये आहेत। म्हणजे 25 कंत्राटी जागा त्या पण BAMS डॉक्टर पदाच्या, त्यासाठी 556 फॉर्म। म्हणजे बघा ही लाचारी नाही तर काय आहे। म्हणजे तुम्ही डॉक्टर सारखं भलेही ते BAMS असो, तुम्हाला अभ्यास तर करावा लागला ना, 4 वर्ष तर घालावे लागले ना, एवढी मोठी डिग्री सुद्धा घेऊन तुम्हाला स्ट्रगलच करावी लागत आहे। हे पाय सगळे डॉक्टर आहेत, डॉक्टर डॉक्टर डॉक्टर। आणि ही बघा, ही अशा याद्या टाकतात आणि या याद्यामध्ये अशी ईमेल ID देतात। हे ईमेल ID कोण वापरू शकतं? हॅकर लोक। त्यांना तर अशा ईमेल IDच पाहिजे असतात, अशी पर्सनल इन्फॉर्मेशन पाहिजे असते। हे पर्सनल इन्फॉर्मेशन सरळ सरळ ते वापरू शकतात स्पॅम वगैरे गोष्टी ज्या आहेत ना त्या करण्यासाठी। तर हे गव्हर्नमेंटनं गोष्टी टाळल्या पाहिजे। असो, तर ज्यांचे या यादीमध्ये नाव आहेत त्यांनी इथं पाहून घ्या काय रिझन आहे, काय कारण आहे। तुमचं इथं नाव अपात्र यादीमध्ये आलेलं आहे, अपात्र सदराखाली आलेलं आहे। तर ही माहिती तुम्ही पाहून घ्या आणि दिलेल्या तारखेला आपण वर बघितल्याप्रमाणे आणि पत्ता सुद्धा बघितला, त्या पत्त्यावर त्या तारखेलाच एकच दिवस आहे हे लक्षात ठेवा। त्या तारखेलाच तुम्हाला 6 वाजेच्या आत सबमिट करायचे आहेत। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।